नमस्कार मंडळी, विरंगुळा विथ वैशालीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे होळी। तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। होळी म्हटलं म्हणजे पुरणाची पोळी ही आलीच। मी ही पुरणाची पोळी केलेली आहे आणि माझ्या घरातल्या देवांना नैवेद्य हा काढून ठेवलेला आहे आणि त्याचप्रमाणे मी इथे पूजेचं ताटही तयार करून ठेवलेलं आहे। तर पूजेचं ताट हे खाली जायचं आहे कारण आमच्या सोसायटीतही होळी ही पेटवली जाते। तर त्यासाठी पूजेचं ताटही मी तयार करून ठेवलेले आहे। तर चला मग आपण पटकन खाली जाऊया आणि तिथे कशा प्रकारे सजावट केलेली आहे होळीची हे दाखवते। आणि हा व्हिडिओ उद्याचा पण असणार आहे म्हणजे धुलीवंदनचा। तर व्हिडिओ हा पूर्ण बघा कारण उद्याच्या दिवशी पण खूप मजा येणार आहे। आणि चला मग पहिल्यांदा मी इथे घरातल्या देवांना नैवेद्य दाखवून देते आणि मग नंतर आपण खाली जाऊया। इथे मुलांचं कलर खेळायचं काम चालू आहे। सगळे छोटे मुलं सगळे खेळत आहेत कलर आणि ते आपण होळी का पेटवतो किंवा होळी का साजरी करतो? दुष्ट प्रवृत्ती, अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश आहे। आणि म्हणून आपण होळी ही पेटवत असतो किंवा साजरी करतो। त्याचप्रमाणे पौराणिक कथा पण आहे हिरण्यकश्यपची आणि भक्त प्रल्हादाची। ही मला वेगळी काही तुम्हाला सांगायची गरज नाही कारण ती प्रत्येकालाच माहीत आहे। होळी आता इथे पेटवली आहे आणि आता मी पूजा करून घेते। तरी आता आमची पूजा झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय आणि भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये।
माझी पूजा झालेली आहे आणि मी आता घरी आलेली आहे आणि पूजा पण मस्त झालेली आहे. काही ठिकाणी होळी पेटवायच्या आधी पूजा करून घेतात आणि काही ठिकाणी होळी पेटवल्यानंतर पूजा करतात. तर आमच्याकडेही होळी पेटवल्यानंतरच पूजा करतात, त्यामुळे मी होळी पेटवल्यानंतर मी पूजा केलेली आहे आणि तुम्हाला तिथे मी खाली दाखवलंच आहे ते. आणि आता उद्या धुलीवंदन आहे, पण आजच सगळ्या जणींनी भरपूर कलर लावलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि इकडे धुलीवंदनच्या दिवशीच रंगपंचमी खेळतात आणि आपल्या गावाकडे म्हणजे होळीच्या पाच दिवसानंतर, म्हणजे होळी झाल्यानंतर 5 दिवस पुढे तेव्हा रंगपंचमी खेळतात आणि इकडे धुलीवंदनलाच रंगपंचमी खेळतात. तर चला मग आपण सकाळी भेटूयात आणि खाली बघूया धमाल मस्ती कशा प्रकारे करतात सगळेजण. सगळ्यांना आधी गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे आणि धुलीवंदन आहे आज, तर धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. आता आम्ही खाली चाललेलो आहे, मुलं गेलेले आहेत खाली होळी खेळायला, म्हणजे धुलीवंदन खेळायला. आणि चला मग पटकन जाऊया खाली, धुलीवंदन बघूया कशा प्रकारे मस्ती मजा मुलांची मोठ्यांची सर्वांची. तर चला मग आपण खाली निघूया. इथे मस्त आता डान्स करताय सगळेजण, एन्जॉय चालली होळीचा. आणि कोणीही ओळखायला येत नाही, सगळ्यांच्या चेहऱ्याला कलर लावले आहे, त्यामुळं कोण कोण आहे कोण कोण नाही कोणी ओळखायला येत नाही इथे.
टिटवाळा रोडलाच ही नदी आहे, तर तिथे आम्ही आलेलो आहे आणि इथे एक मठ आहे, मठाच्या बाजूलाच ही नदी आहे। आणि आता इथे नदीवरती आले नदीवरचं पाणी हे खूप स्वच्छ आहे इथे आणि मुलं पण मस्त मजा करताय पाण्यामध्ये। इथे आता जेवण करत आहोत, तर या जेवायला। सगळ्यांनी मस्त धमाल केली, मस्ती आली आणि मुलांनी पण खूप मजा केली। आता आम्ही घरी निघालो आहे। मस्त मुलांनी मजा केली पाण्यामध्ये आणि आम्हीही त्यांच्याबरोबर केली। आशा करते की आजचा व्हिडिओ म्हणजे होळीचा आणि धुलीवंदनचा तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।